नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे पूजन कसे करायचे ते मी सांगणार आहे। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला अखाती तीज असेही म्हणतात। हा दिवस नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी तसेच विवाह, मालमत्ता खरेदीसाठी, घर खरेदीसाठी शुभ मानला जातो। या दिवशी दान करायला खूप महत्त्व आहे। या दिवशी केलेले दान आणि हवन अक्षय मानले जाते, म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात। तर अक्षय म्हणजे काय की जे कधीही संपत नाही, आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही शुभ कार्य करणार त्याचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते। या दिवशी साखर, धान्य, फळ, भाज्या, तूप, कपडे इत्यादींचे दान अवश्य करावे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी घागर भरून पूजा केली जाते। या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या फोटोचे पूजन करतात। तर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल तर दोषातून मुक्तता मिळण्यासाठी ही पूजा करायची असते, म्हणजे घागर भरून पूजा करावी लागते। नंतर असे केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते। तर आता आपण पूजेला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे एक पाट घ्यायचा आहे आणि ह्या पाटावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे। तर पितरांच्या पूजेसाठी इथे पांढऱ्या रंगाचेच वस्त्र घालायचे आहे, हे लक्षात ठेवा। नंतर आता इथे त्यावर एक डिश घ्यायची आहे किंवा पत्रावळी तुम्ही घेऊ शकतात। त्यावर गहू घ्यायचे आहे। तर इथे गहू भरपूर घ्यायचे, कारण आपल्याला ते दान करायचं आहे, तर त्यामुळे गहू हे भरपूर घ्यायचे। आता नंतर इथे 2 घागर घ्यायच्या आहे, एक मोठी आणि एक छोटी घागर घ्यायची आहे। तर ह्या मोठ्या घागरीला केळी असे म्हणतात आणि छोट्या घागरीला करा असे म्हणतात। तर सर्वात आधी ह्या घागरीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि तसंच ह्या मोठ्या घागरीला रक्षासूत म्हणजेच लाल धागा 1, 3 किंवा 5 वेळा बांधून घ्यायचा आहे। तर इथे आता बांधून घेतला आहे। नंतर तसंच ह्या घागरीला 5 ठिकाणी हळद, कुंकू आणि गंधा लावून घ्यायचे आहे। तर ह्या घागरीला गंध लावताना वरतून खाली लावायचं आहे, कारण पितरांचे पूजन करताना आपण गंध वरतून खाली लावतो। तर आपण देवांची वेळेस पूजा करताना कलशाला वरून खाली नाही लावत, खालून वरती लावतो आपण कधी पण गंध। तर आता ह्या केळीमध्ये एक सुपारी, नाणे, अक्षता, फूल टाकायचे आहे, तसेच तीळसुद्धा टाकायची आहे। आणि नंतर या केळीवर आंब्याची पानं ठेवायची आहे। आता इथे एक छोटी घागर घेतलेली आहे, म्हणजे कर घेतलेला, याला करा म्हणतात। तर ह्या छोट्या करालासुद्धा रक्षासूत बांधून घ्यायचं आहे। 1 किंवा 3 किंवा 5 वेळा असं बांधायचं आहे। नंतर बांधून झाल्यावर यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आहे आणि ह्या मोठ्या घागरीवर ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे हे मी ठेवून घेतलेलं आहे। नंतर ह्या छोट्या करामध्ये सुद्धा तीळ घालायची आहे, तसेच थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता घालायच्या आहे। अक्षता घातल्यावर नंतर यावर आंबा ठेवायचा आहे। तर काही ठिकाणी आंबा ठेवतात, तर काही ठिकाणी डांगर म्हणजेच खरबूजसुद्धा ठेवतात। तर आमच्याकडे आंबा ठेवतात म्हणून मी इथे आंबा ठेवला आहे। तर नंतर आता याला हार घालायचा आहे, तसंच हळद, कुंकू वाहायचं आहे आणि अक्षता इथे वाहून फूल पण सुद्धा इथे वाहायचं आहे। तर अशा प्रकारे मी हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून घेत आहे। तर ही मोठी केळी म्हणजेच ही मोठी घागर ही स्त्रियांच्या स्मरणार्थ असते। तर हा कर म्हणजे हा छोटी घागर ही पुरुषांच्या स्मरणार्थ असते। तर ही पूजा झाल्यावर या दिवशी पितृ अष्टक म्हणायचे आहे। आता ही पूजा कधी करायची, तर जेव्हा आपल्या डोक्यावर सूर्य येतो म्हणजे 12 वाजता ही पूजा करायची असते। या दिवशी दुपारी 12 ते 12:30च्या आसपास पितृ जागृत होतात आणि ते भूतलावर येतात, तेव्हा पितरांना जेवायला घालतात। आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, म्हणून सुखदुःखामध्ये आपल्याला त्यांची आठवण काढायची असते। आता नंतर इथे दिवा लावायचा आहे, तसेच इथे आंबा ठेवून घ्यायचा आहे। नंतर अगरबत्तीने ओवाळायचं आहे। अगरबत्तीने ओवाळून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे। जो काही नैवेद्य आमरसाचा, भजी
जे काही आपण केलं असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक नैवेद्य कावळ्याला द्यायचा आहे, तसंच एक नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे आणि आपण पितर म्हणून ज्याला बोलवतो त्याला खाऊ घालायचा आहे. आता नंतर याची नमस्कार करायचा, पूजा झाल्यावर नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की जर माझ्याकडून, माझ्या आईवडील यांच्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तसेच काही करायचे राहिले असेल तर आमच्याकडून करून घ्या. तुम्हाला शांती व मोक्ष प्राप्त होऊ दे. अशा प्रकारे उदक कुंभाची पूजा केल्याने आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.